जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलला इट्स गौरव एडिस. तर मित्रांनो, फायनली नखरेवाली सॉन्ग जबरदस्त ट्रेंडिंगला चालू आहे. तर मित्रांनो, याच गाण्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा. या चॅनल तुम्ही नवीन आणि पहिल्यांदा असाल तर आपले इट्स गौरव एडिस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे मराठी रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. सोबतच आज मटेरियल किंवा प्रीसेट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आलाच तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आपण तिथे फ्रीमध्ये मटेरियल आणि ॲप्लिकेशन आपण तिथे देत असतो. जरा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला इथं अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. हे अलाइट मोशन ॲप्लिकेशन मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पिन केलेलं आहे. तिथनं तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तर आपली जी बिटमार्क XML फाईल ते इथं टेम्पलेट्समध्ये आले की टेम्पलेट्समध्ये आले की तुम्ही तर अपलोड XML फाईल तिथं दिसत असेल, तिथं अपलोड म्हणून क्लिक करायचं आणि जी काही तुम्ही डाउनलोड केलेली फाईल इथं एक्सपोर्टिंग करून घ्यायची तुम्हाला. तर मी ऑलरेडी बिटमार्क केलेलं आहे, तर आपण डायरेक्ट बिटमार्कवर जाऊया. तर मित्रांनो, तुम्हाला इथं प्लसच्या आयकॉनवर जायचं आहे. प्लसच्या आयकॉनवर गेली की तुम्हाला मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये तुमचे फोटो ॲड करायचे आहेत. तर मी इथं एक फोटो सिलेक्ट करतो. तर हा फोटो आपण सिलेक्ट केलेला आहे. तर इथं आपण 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावर न्यायला मोठ्या साईजमध्ये आणायचं आहे. तर इथं पुढच्या बीटला जाऊन याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे आपण इथं कट करणार आहे. तर अशा प्रकारे आपण कट केलेला आहे. तर तिथनं त्या बीटपासूनच तुम्हाला दुसरा फोटो पण ॲड करायचा आहे. इथं बघू शकता. 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये जायचं आहे. तिथून तुम्हाला साईजला मोठं करायचं आहे. तर इथं दुसऱ्या पुढच्या बीटवर गेले की इथं कट करायचं आहे याला. तर इथं अशाच प्रकारे तुम्हाला तिसरा फोटो पण ॲड करायचा आहे. तर फिल कॉम्बिनेशन एरियामधनं तुम्हाला पुढच्या बीटवर जाऊन याला कट करायचं आहे. तर मी अशाच प्रकारे बाकीचे बीटवर करून घेतो लवकर. तर मित्रांनो, इथं आपल्या अशा प्रकारे फोटो लावून झालेले आहे. तर इथं 9.4 सेकंदाची इथे यायचं आहे तुम्हाला. तर इथं 9.4 सेकंदाची इथं आल्यावर तुम्हाला आपले ब्लॅक शॅडो घ्यायचे आहे. ब्लॅक शॅडो मी आपल्या मटेरियलमध्ये दिलेलं आहे, तर तिथनं तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, इथं ब्लॅक शॅडो मी ॲड करतो. तिथं हे बघू शकता, फिल कॉम्बिनेशन एरियामध्ये याला मोठं करायचं आहे. तर मित्रांनो, इथं तुम्हाला शेवटच्या बिटमार्कपर्यंत आणून सोडायचं आहे. तर इथं हे बघू शकता, अशा प्रकारे आपण लावलेलं आहे. तर आता इथं तुम्हाला इमोजी सिलेक्ट. तर इथे इमोजी पण मी आपल्या मटेरियलमध्ये दिलेलं आहे, तिथनं तुम्ही घेऊ शकता. तर इथं शेवटच्या बेटपर्यंत तुम्हाला आणून सोडायचं आहे इमोजीला पण. तर मित्रांनो, आता आपण याच्यात शेक इफेक्ट ॲड करायचे आहे, जे की आपलं XML फाईलमधनं तुम्हाला तिथनं अपलोड करून शेक इफेक्ट घ्यायचे आहे. तर मी लवकर शेक इफेक्टची फाईल ओपन करतो. बघू शकता मित्रांनो, हा पहिला इफेक्ट तुम्हाला इथं त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इफेक्ट्समध्ये जायचं. इफेक्ट्समध्ये गेलं की तुम्हाला इथं 3 डॉटवर क्लिक करून याला कॉपी करायचे. कॉपी इफेक्ट केली की तुम्हाला आपल्या बिटमार्कच्या याला जायचं आहे तुम्हाला. तर बिटमार्कवर गेली की तुम्हाला तर इथं हा पहिला फोटो दिसत असेल त्याच्यावर जायचे. इथं इफेक्ट्सवर जायचे. इफेक्ट्सवर गेली की तुम्हाला तर मित्रांनो, इथं 3 डॉटवर क्लिक करून याला पेस्ट इफेक्ट करायचे, म्हणजे तो इफेक्ट याच्यात येईल. हे बघू शकता अशा प्रकारे. तर इथं आपण आता जे छोटे छोटे आहे इफेक्ट, त्यासाठी वेगळा इफेक्ट दिलेला आहे. तर इथं आपला दुसऱ्या याच्यातलं इफेक्ट असणे दुसऱ्या लेअरमधनं. तर त्याच्यावर क्लिक करून इफेक्टमध्ये तुम्ही याला कॉपी इफेक्ट करायचं आहे आणि आपल्या बिटमार्कच्या याला जायचं आहे. तर याच्या बिटमार्कवर तुम्हाला जे छोटे छोटे फोटो दिसत असेल छोट्या लेअरचे, त्याच्यावर पेस्ट करायचे अशा प्रकारे. तर मी पेस्ट करून घेतो. तर इथं अशा प्रकारे पेस्ट करून घेतो सगळ्या फोटोंना.
तर मित्रांनो इथं आपण अशा प्रकारे जे छोटे छोटे बेट मार्क आहे त्यांना इफेक्ट लावून घेतलेला आहे, बघू शकता. तर अशा प्रकारे आपण लावून घेतलेले आहे. तर इथं आपण आता जे मधले अशा प्रकारे जे फोटो आहे त्यासाठी इफेक्ट घेणार आहे. तर इथं शेक इफेक्टवर जाऊन तुम्हाला तिसऱ्या लेअरमधला फोटो दिसत असेल त्याच्यावर क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन याला कॉपी करायचं आहे. इथं कॉपी केलेलं आहे आपण आता. तर बेटमार्कवर जायचं आहे. तर इथं बेटमार्कच्या याला गेले की तुम्हाला इथं अशा प्रकारचे इमेजवर याला 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट करायचे सगळे इफेक्ट. हे बघू शकता अशा प्रकारे. तर इथं जेवढे पण हे अशा प्रकारे लेअरमधले फोटो दिसत असेल त्याच्यातले तुम्हाला पेस्ट करायचे. इथं हे बघू शकता अशा प्रकारे. मित्रांनो इथं अशा प्रकारे आपण लावून घेतलेले आहे, बघू शकता. 1, 2 आणि 3 मध्ये 3 इमेजेसला तुमच्या अशा प्रकारे इफेक्ट लागला पाहिजे नाही. तर इथं आपण आता इथं 9.4च्या इथं सेकंदाला यायचं आहे तुम्हाला. 9.4च्या सेकंदाला आले की इथनं पुढं वेगळे इफेक्ट असणार आहे. व्हिडिओ स्किप न करता बघा तरच समजेल. तर इथून पुढं वेगळे दुसरा इफेक्ट आहे तो आपण कॉपी करून पेस्ट करणार आहे. तर मित्रांनो इथं शेवटच्या लेअरचा फोटो दिसत असेल त्याला कॉपी इफेक्ट करायचा आहे. कॉपी इफेक्ट गेली की आपल्या बिटमार्कला जायचं. तर मित्रांनो इथं 9.4 सेकंदाची इथं आली की तुम्हाला 9.4 सेकंदाचे जेवढे पण पुढचे फोटो आहेत त्यांना इफेक्ट तुम्हाला पेस्ट करायचं आहे. तर हे बघू शकता अशा प्रकारे. तर इथं अशा प्रकारे तुम्हाला पेस्ट करायचे आहे इफेक्ट. तर इथं बाकीचे पण 2 करून घेतो. तर मित्रांनो इथं आपण अशा प्रकारे सगळे इफेक्ट लावलेले आहे. तर आता इथं 9.4 सेकंदाची इथे यायचं आहे तुम्हाला. तर तिथं आले की तुम्हाला इंक इफेक्ट घ्यायचा आहे. इंक इफेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनलला पण दिलेला आहे, तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता. इथं आपण इंक इफेक्ट ॲड करणार आहे. तर तो आपला इंक इफेक्ट आलेला आहे. तर इथं त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला ब्लेंडिंगमध्ये जायचं. ब्लेंडिंगमध्ये आले की तर लिसनमध्ये जायचं. लिसनमध्ये आले की स्क्रीन करायचं याला. स्क्रीन केल्यावर तुम्हाला पुढचे बेटला जायचं. याचा एक्स्ट्रा पार्ट हा कट करायचा आहे. एक्स्ट्रा पार्ट कट केले की या लेअरला तुम्हाला कॉपी लेअर करायचं आहे. कॉपी लेअर गेले की पुढच्या बेटमार्कवर जायचं आहे. बेटमार्कवर गेले की तर तुम्हाला पेस्ट लेअर करायचं आहे इथं अशा प्रकारे. तर इथं याचा एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला कट करायचा आहे आणि इथं तुम्हाला पेस्ट करायचं आहे. तर इथं पुढच्या याच्यावर परत तुम्हाला कट करायचं आहे आणि इथंच पेस्ट पण करायचं आहे. तर इथं अशा प्रकारे पुढच्या बीटवर जाऊन त्याला कट करायचं. इथं आपल्या अशा प्रकारे व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा. तर व्हिडिओ स्किप न करता बघितले की तुम्हाला इफेक्ट कसे लावले, फोटो ॲड कसे केले त्याच्यावर कळणार आहे. तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि सपोर्ट करा आपल्या चॅनलला. आणि आपण पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.